नमस्ते. पुन्हा आपलं एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा मधला जो 11वा लेसन आहे जंगल डायरी, तो आपण बघणार आहोत. तो लिहिला आहे अतुल धामनकर यांनी. तर प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार, त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे आणि राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक जंगलांना त्यांनी भेटीसुद्धा दिलेल्या आहेत. त्यांनी वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीव, ताडोबा, वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा ही वन्यजीव विषयक प्रसिद्ध पुस्तके आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केलेले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन आलेले आहेत. तर तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9, 9:30 म्हणजे 9:30, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. आज पहाटेच काळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. तर लेखक इथे म्हणत आहे की त्यांनी डेटसुद्धा इथं दिलेली आहे 27 मे 1997 आणि वेळ आहे सकाळी 6 ते 9:30 पर्यंत. कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, ते तुम्हाला माहितीच आहे, इथे सुद्धा दिलेलं आहे. आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून त्यांनी काय झाले, बाहेर पडले. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिले तर त्याने रस्त्याकडे बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबट्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं, पण मला तरी काही दिसलं नाही. तर गावातून जात असताना टोंगे वनरक्षक आणि त्यांचा जो एक सहकारी वनमजूर आहे ते दिसले. त्यांना येताच त्यांनी निघाले. तर समोर चालणारा वनमजूर जो आहे अचानक थबकला आणि लेखकाने त्यांच्याकडे बघितलं. तर त्यांनी बोटं दाखवली की इथून काय झालेलं आहे, बिबट्या गेलेला आहे. म्हणजे बिबट्याची त्याला पावलं दिसलं आणि ते तासाभराआधीच तो बिबट्या गेला असावा असं लेखक इथे म्हणत आहे. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबवायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये पिवळा बसला होता. बिबळा बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्यांची शेपटी जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. म्हणजे आसपासचा परिसर जो आहे कसा असायचा, तो बिबट्याच्या कलरसारखा, आणि तो बिबटासुद्धा तसाच. तो जर हलला नसता किंवा त्याची शेपटी जर हलली नसती तर लेखकांनासुद्धा तो बिबट्या दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडे होती, त्यामुळं त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काठीवर पडला आणि कट असा आवाज झाला. तिखट कानाच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. बिबळ्याच्या निरीक्षणाची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. इथं 2-3 नाले असल्यानं झुडपाची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहतं
असल्यामुळे तिथं कुठल्याही वन्यप्राणी जो आहे दिसण्याची शक्यता होती. म्हणजे पाणी पिण्यासाठी त्या नाल्यावर ते प्राणी जे आहे पाणी पिण्यासाठी यायचे. त्यामुळं असं वाटत होतं लेखकाला की इथे ते येऊ शकते. त्यामुळे आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. म्हणजे थोडं जरी दुर्लक्ष केलं किंवा म्हणजे त्यामुळं काय होत होतं की त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकत होता. त्यामुळं त्यांना खूप म्हणजे सावधगिरीने तिथे पावलं टाकणं महत्त्वाचं होतं. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपास वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणे देखील शक्य नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलात सगळ्यात धोकादायक जनावर असतं. पिल्लांच्या रक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागेपुढे बघत नाही. म्हणजे ज्या वाघिणीला पिल्लं असते ती काय असते, धोकादायक असते. कारण तिला असं वाटतं की पिल्लांना काही त्रास झाला नाही पाहिजे. पिल्लाच्या संरक्षणासाठी ती कुणाचा पण जीव घेऊ शकते. नंतर त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. 10-12 पावलं चाललो असू मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी चटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. त्या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. मग पगमार्क्सकडे बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता की वाघीण अद्याप आपल्या पिल्ल्यासह याच परिसरात वावरत होती. आता ती पिल्लं बघायला मला अधीर झालं होतं. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहिती होतं. ही वाघीण तिथं सापडण्याची शक्यता होती. त्यामुळं आता तिकडं जाताना खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगुळीमुळे पडलेल्या वाळक्या पाचोळ्या साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही मोठी कसरत होती. म्हणजे सगळे पानं पडलेले होते आणि त्या वाळलेल्या पानावरून जाणं खूप म्हणजे न वाजवता किंवा न आवाज होता जाणं म्हणजे खूप मोठी कसरत होती. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढे काय दिसेल या जाणिवेचं माझा घसा कोरडा पडला होता. म्हणजे पाणवठा जवळ आला होता. पाणी पिण्याचं जे एखादा नाला म्हणा किंवा मग त्यांचा पाणवठा आहे म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे बनवलेला एखादा हौद म्हणू आपण त्याला किंवा टाकं म्हणू, अशा प्रकारचं पाणवठा तिथे जवळ आला होता. तसं लेखकांचं मनामध्ये सुद्धा म्हणजे धडधड होत होती की आता आपल्याला कोण दिसणार, कसं होणार, असं वगैरे. इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खून करून सूचना केली. आता एक पाऊल टाकताना मनावरच दडपण अधिकच वाढत होतं. कुठेतरी झाडाच्या बुंध्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्याने हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. म्हणजे लेखकांना किंवा त्यांच्यासोबत असणारे जे लोक होते त्यांनासुद्धा काय म्हणजे भीती वाटत होती की कधी कोणतेही जनावर अंगावर येऊ शकते किंवा ती वाघीणच येऊ शकते. या भीतीनं सगळ्यांना काय वाटत होती, म्हणजे भीती वाटत होती, अंगावर शहारे येत होते. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. अचानक नाल्याच्या पलीकडे आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. आणि मग त्यांनी काय केलं की अचानक त्यांना धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. नंतर त्यांनी पाणवठ्याकडे बघितलं आणि आश्चर्याने ते थक्कच झाले. एका पिल्लाने आजूबाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्यांच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्ले धपाधप
पाण्यात म्हणजे उतरली, उड्या घेतल्या त्यांनी. आईच्या आवश्यक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. म्हणजे जसं त्यांच्या त्या वाघिणीने म्हणजे आईने आवाज दिला तसेच ते पिल्लांनी पटापट काय केल्या, त्या पाण्यामध्ये उड्या घेतल्या. वाघीण रात्रीचं पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरं नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यक होतं. म्हणजे दुसरे जे जसं वाघ आहे, दुसरा नर वाघ आहे किंवा मग बिबळा आहे किंवा रानकुत्री आहे, असे ते पिल्लांवर हल्ला करू शकते. यासाठी ती काय करत होती की आपल्या पिल्लांना ती झुडपामध्ये ठेवून, जांभळीच्या दाट झुडपात ठेवून ती काय करत होती की आपल्या शिकारीला जात होती. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यक होतं. वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्षकापासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. दक्ष असते म्हणजे काय असते? हुशार असते किंवा सावध असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्यावर झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडून विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभर वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांनीच ते एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तिथून घसरल्याने ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्यांच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्याच्या आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. म्हणजे पिल्लांना आई आली म्हणून खूप आनंद झाला आणि ते तिच्यासोबत काय करत होते, म्हणजे अशी मस्ती करत होते. नंतर साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती आणि एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ त्यांचे सुरू होते. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. तर थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली आणि डोके वळवून तिने हळूच आव असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी, असं इथं लेखक म्हणजे एक अंदाज लावत होते. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यक होतं. या कलेत ती चांगलीच पारंगत होती. म्हणजे तिनं काय केली, रात्रभर एखादी शिकार करून ठेवली आपल्या मुलांसाठी, म्हणजे त्या पिल्लांसाठी, आणि तिने मग आली आपल्या पिल्लांना घेऊन ती शिकारीला, म्हणजे शिकारी जे करून ठेवली ते खाण्यासाठी त्यांना घेऊन गेली. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधीच तिनं वळून पिल्लं सोबत येत आहे की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळत होती. नंतर खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. म्हणजे लेखकांनी, म्हणजे आई काय असते, आईचं मन काय असते, आईचं आपल्या मुलांप्रती काय कर्तव्य असते, किंवा किती म्हणजे ती आपल्या मुलांसाठी काय करायला तयार असते किंवा किती सावधान असते, हे एक वाघिणीच्या स्वरूपात त्यांनी इथे आपला अनुभव मांडलेला आहे. तर ती वाघीण जशी आपल्या शिकार गेले होते आपल्या मुलांसाठी, तिने काहीतरी खाऊ म्हणजे
ठेवला होता आणि तो खाण्यासाठी इथे आपल्या मुलांना घेऊन जात होती. तर अशा याच्यामध्ये ते 2 मुलं जे आहे ते तिथेच खेळत होते, म्हणजे 2 वाघाचे पिल्ले जे आहे ते पाण्यामध्येच खेळत होते. तिने पुन्हा आपल्या मुलांना बघितलं, अरे हे 2 राहिले वाटते, म्हणून तिने पुन्हा आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर तिचे ते 2 पिल्ले जे होते पाण्यात खेळत होते त्यांनी आपला खेळ थांबवला आणि तसेच ते आपल्या आईच्या मागे पळत सुटले आणि नंतर ती आपल्या पिल्लांना घेऊन दिसेनाशी झाली. म्हणजे असं वाघिणीतली आई जी आहे ती त्याची वेगळी झलक लेखकांनी इथं आपल्या अनुभवातून मांडलेली आहे. अशा प्रकारे आपला हा जो लेसन आहे, म्हणजे आपला पाठ जो आहे जंगल डायरी, तो इथे संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण याचा फायदा त्यांनासुद्धा झाला पाहिजे. तर असंच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.